अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आपण अध्याय क्रमांक 11 मध्ये पाहणार आहोत. पण कोणी कर्मच नाही केले तर, म्हणजेच हा युक्तिवाद करणे सोपे पण आचरणात आणणे अशक्य कोटीतले आहे. कारण कोणीही क्षणभर कर्म करणे टाळू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतात, न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत शरीर यात्रापिच तेन प्रसिद्धेत अकर्मणः. म्हणजेच कोणीही मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा म्हणजेच जीवन क्षणभरही चालू शकत नाही. म्हणजेच जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागते. काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो चालूच राहते. परंतु यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे पिणे इत्यादी जीवनावश्यक कर्मे तात्काळ फळ देऊन शांत होतात. ते संचितात जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियमान कर्मे ही अशा कौशल्याने करावी की जी याच जन्मात फळ देऊन शांत होतील. संचित म्हणून पुढल्या जन्मांचे कारण बनणार नाहीत. योग हा कर्मसु कौशल